त्यांच्यासोबत बैठक होती. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? जवळपास 1 तास बैठक झाली आणि काही ठोस आश्वासन मिळालेलं आहे का? श्री चोकलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ म्हणून इथं काम करतात. त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मतदार यादीतले गोळ हे सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी आज सर्व विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, राज ठाकरेजी, त्याचबरोबर शेका पक्षाचे जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी आणि अन्य पक्षाचे सर्व प्रतिनिधी आज उपस्थित होते. आणि यात आम्ही केंद्रीय सीओंना म्हणजे चोकलिंगम यांना आम्ही हे दाखवून दिलं की कशा त्रुटी झालेल्या आहेत. राज ठाकरे यांनी अनेक उदाहरणं त्यांच्यावर आणलेली ती देखील त्यांना आम्ही सादर पुराव्यानिशी दिलेली आहेत. आणि महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ आहे हे आता बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. आणि तीच निवडणूक यादी जर 1 जुलैला फ्रीज करून त्या यादीवर आपण जर महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ पुन्हा पुढे चालू होईल. आणि याला आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आम्ही ही मागणी केलेली आहे की स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीओ चोकलिंगम साहेब यांनी एकत्रित यावं आणि आमचं हे म्हणणं ऐकावं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा याची चर्चा होईल. आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी दुबार मतं आहेत. एक नाव 6-6 ठिकाणी आहे. एकाच नावाच्या समोर वडिलांचं नाव, वय हे सगळं बघितलं तर 117 वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला 40 वर्षाचा मुलगा, हे सगळं म्हणजे कुठल्याच लॉजिकमध्ये बसत नाही. घरांचे नंबर नाहीत, पत्ते नाहीत. त्याचबरोबर एकाच घरात 117-170 माणसं राहतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि यासाठी आमच्या मागणी होती या महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात. त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम सीओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे. चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल. पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल. तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भातली सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील अशी अपेक्षा आहे. व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती. राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर द्यायची. सगळ्याची चर्चा उद्या होईल. मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल. ती पत्रकार परिषद होणार नाही. उद्या आमची बैठक झाल्यानंतर जॉईंट पत्रकार परिषद त्या बैठकीच्या निष्कर्षानंतर होईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता यशवंतराव चव्हाण सेंटरला कोणतीही पत्रकार परिषद होणार नाही. हो, सगळेच असणार आहे. तुम्ही म्हणाले की याद्या दुरुस्त करून पुन्हा फेरमतदान घ्या, यामागचं नेमकं कारण काय? याद्या दुरुस्त करून फेरमतदान घेण्याचं कारण असं आहे, फेरमतदान नाही, याद्या दुरुस्त करा. याचं कारण मी सांगितलं ना, आत्ताच सांगितलं मी. अनेक दोष आहेत, त्रुटी आहेत आणि आमच्या अशोक पवारांना, माजी आमदार आमचे अशोक पवार
यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे. त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगीशिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे. ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी 23 एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे. मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं, घर नंबर असतो, पत्ता असतो आणि त्याचं वय असतं. आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते, आणि कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे. तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय, तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल, त्याचा घराचा पत्ता, किंवा ते एका घरात ती सगळी राहतायत का, रेशन कार्ड, हे कोणत्या पुराव्याच्या आधारे कदाचित त्यांनी तसं मागितलं असेल. मला माहित नाही त्यांनी क्वेरी काय केली. पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत मतदार यादीच्या असं आम्हाला दिसतंय. आम्ही आता CO इलेक्शन कमिशन यांच्याशी आता बोललेलो आहे. उद्या आमची जॉईंट मीटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह आहे. तुम्ही देखील प्रश्न उपस्थित केले होते, त्यामध्ये तुम्ही म्हटलं की प्रश्न मी पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला, ते पत्र मिळालं नाही असं त्यांचं मत होतं, असं तुम्ही देखील म्हटलं. मी 19 ऑक्टोबर 2024ला महाविकास आघाडीने कशा पद्धतीने मतदार याद्यामध्ये नावं घुसडण्याचं आणि कमी करण्याचं काम आहे, ठराविक एका पक्षाला सोयीचे मतदार कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून मतदारसंघ देखील नावं दिलेली होती. 19 ऑक्टोबर 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना, त्याच्यावर कोणते उत्तर आलं नाही. आज पुन्हा मी स्वतः CO राज्य निवडणूक आयोग यांना आणि CO इलेक्शन कमिशन म्हणजे चोकलिंगम या दोघांना पत्र दिलेली. दोघांच्या पत्रांची उत्तरं आम्हाला आलेली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या याच्यात दुबार मताच्या विषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाहीये. त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणारं पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे. परंतु अशाच पद्धतीचं उत्तर जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोग देताना पाहायला मिळतं. केंद्रीय निवडणूक आयोग देखील म्हणतात की महिलांचे जे व्हिडिओ फुटेजेस आहेत मतदान करताना ते आम्ही बाहेर प्रसारित करू शकतो. खरं तर सातत्यानं जो निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढला विधानसभेमध्ये, खास करून 6च्या नंतरचा, तो कुठेतरी संशयास्पद आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने असं सांगितलं. याचा रस्त्यावर आता सगळे CCTV फुटेज आहेत. माझ्या इस्लामपूर शहरामध्ये म्हणजे ईश्वरपूर शहरामध्ये 100% एरिया आता CCTV फुटेजने आहे. याचा अर्थ काय, त्यांची प्रायव्हसी भंग होते. उलट निवडणूक आयोगाने कशासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV फुटेज लावलं, कारण तिथे गोंधळ झाला तर तो कळला पाहिजे. तेच फुटेज आम्ही मागतोय आणि ते देण्यासाठी नकार देणं म्हणजे निवडणुकीत झालेला गोंधळ लपवणे असं आहे. आणि निवडणुकीतल्या कशा पद्धतीने यांनी निवडणुका जिंकल्या याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आता तयार झालाय. आणि अशी परिस्थिती आहे की राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग सगळ्यांनी मिळून सगळे CCTV फुटेज, काही मतदारसंघ असे आहेत की मी तुम्हाला आता नाव घेणार नाही मी आता, पण अशी मतदारसंघ आहेत की इथं बूथ कॅप्चरिंगही झालं. त्यामुळं ठीक आहे, आता तो प्रश्न आहे. मी कुठल्याही मतदारसंघाचं आता नाव घेणार नाही. आम्हाला उद्याची बैठक होऊ दे, मग याच्यावर आपल्याला स्पष्टीकरण. तुम्ही सर एक मुद्दा मांडला होता. दुबार मतदार फोटो, एकाच माणसाचे फोटो वेगळी नावं असू शकतात किंवा वेगळी नावं, सेम नावं असतात आणि वेगळे फोटो असतात, अशा वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे सॉफ्टवेअर आहे जे पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोग लागू करायचं
केंद्रीय निवडणूक आयोगाने हे पूर्वी सॉफ्टवेअर वापरलेले आहे, नावं दुबार फोटो दुबार, हे प्रॉपर ते फाइंड आउट करू शकतात. पण आता हे निवडणूक आयोगाने 2019च्या निवडणुकीच्या नंतर हे सगळं थांबवलेलं आहे आणि ते वापरलं पाहिजे. का वापरत नाही हा खरा प्रश्न आहे. सर हिंदी सीओ इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के महाराष्ट्र के जो सीओ है उनको आज हम मिले. इसमें शरद पवार साहब, उद्धव ठाकरे जी, राज ठाकरे जी और अन्य सारे पक्षों के सारे लीडर, कांग्रेस के बाला साहेब थोरात भी थे. हम सारे जाके उनको मिले. हमने उनको काफ़ी उदाहरण सहित कुछ उनको बताया कि उनके नाम कैसे रिपीट हो रहे हैं, उनकी जो इलेक्शन कमीशन की जो लिस्ट है वो कैसी गलत है, कितने जिब्रिश नेम्स है, या साथ में एक आदमी को 4 जगह वोट का अधिकार है, या एक आदमी को उसकी उम्र 117 है और उसका लड़का सिर्फ 23 साल का या 25 साल का है. ये सारी चीज़ें हमने निवडणूक आयोग के सीईओ को बताए हैं और हमने उनको कहा है कि ये बहुत सीरियस है. इसके ऊपर ही विधानसभा के चुनाव हुए थे और अगर आगे जाके अगर स्थानिक स्वराज्य संस्था में आपकी लिस्ट दी हुई स्टेट इलेक्शन कमीशन अगर इस्तेमाल कर रहा है तो वही चीज़ स्टेट इलेक्शन कमीशन के माध्यम से लोकल बॉडी चुनाव में हो सकती है. और इसलिए हमने उनको इसके लिए ऑब्जेक्शन लिया है. उन्होंने हमें स्टेट इलेक्शन कमीशन के साथ हमें मीटिंग करने का आश्वासन दिया है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.